नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना श्री हनुमंत जन्मोत्सवानिमित्त मंगळमय शुभेच्छा. तर आमच्या गावातील हनुमंत मंदिरातील कीर्तन आणि जन्मोत्सव सोहळा दाखवणार आहे आणि दुसऱ्या भागात पालखी सोहळा म्हणजे पालखी देव मंदिरातून निघून गावभर फिरून पुन्हा मंदिरात येते तो सोहळाही मी दुसऱ्या भागात दाखवणार आहे. तर चला तर व्हिडिओची सुरुवात इथूनच करतोय. भेटूया आता लगेच मंदिरात. चलो. मुक्ती द्या. शाप आणि उशाप या दोन गोष्टी पूर्वी त्या काळी असायच्या. आता कुलकर्णी बुवाने कितीतरी शाप दिला तो शाप बाधत नाही आणि कितीतरी उशाप दिला तरी त्याचा उपयोग होत नाही. कुत्र्याला जर आम्ही एवढं घाबरतो तर शत्रू आल्यावर कसं काय करणार मी कळत नाही. पण हिंदूंनी सशक्त झालं पाहिजे. आपल्या घरामध्ये शस्त्र पाहिजे. लक्षात ठेवा. किमान काही नसलं तरी निदान कोयता तरी जरा घासून पुसून घरात ठेवून द्या. कधी काळ कुठे सांगता येत नाही. आणि म्हणून ऋषीने दिलेला शाप आहे तोच तुला उशाप ठरेल. तुझ्या पोटी प्रत्यक्ष परमेश्वर अवतार घेईल. आणि म्हणून त्याकरता काय केलं की देवाने सांगितलं जेव्हा प्रभरामचंद्र पुत्र कामेष्ट यज्ञ करतील आणि त्या पुत्र कामेष्ट यज्ञामध्ये अग्नी नारायण प्रत्यक्ष सोन्याच्या थाळीमध्ये पायस नावाचा प्रसाद घेऊन प्रकट होईल. तेव्हा तो पायस वाटप केल्यानंतर कैकईच्या हातातला प्रसाद आहे तो खारीच्या रूपानं ती अप्सरा तुझ्या हातात आणून टाकेल. ऋषमुख पर्वताची तू तपश्चर्या करशील. अंजनीच्या रूपानं ते जन्माला येशील आणि किष्किंधेचा राजा सुग्रीवाचा सैन्य नायक केसरी नावाचा वानर त्याच्यावर तुझा विवाह होईल. तू तपश्चर्या करशील आणि तुझ्या पोटी प्रत्यक्ष महादेव जन्माला येतील. मला एकाने गोंधळात प्रश्न विचारला होता की राम आधी का शंकर आधी. इथून कथा आपण दरवर्षी ऐकता. आधी मारुतीच्या जन्माच्या आधीच केलेला आहे. पुन्हा एकदा फळ सुद्धा नाही आणि पालक होऊन 1 वर्ष नव्हे 2 वर्ष नव्हे 7,000 वर्ष तपश्चर्या केली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि 7,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर प्रत्यक्ष भगवान शंकर प्रसन्न झाले. दत्ता वरम मोही मी प्रसन्न तुझ्यावर का हवंय बोल. अंजनी मातेने सांगितलं देवा
माझ्या पोटी भगवत भक्त जन्माला आला पाहिजे, भक्तांचं रक्षण करणारा. आता शंकराला माहिती होती की रामाचा अवतार होणार आहे. शिवस्य हृदयं विष्णू, विष्णुस्य हृदयं शिवा, शिवाच्या हृदयामध्ये विष्णू आहे. चैत्र मासे सुदे पक्षे रम्य पौर्णिमां तिथौ सूर्य उदये समयात आविर्भूत स्वयं हरः महारुद्रः. जोरात प्रसाद मिळाला पाहिजे देवाचा. तसं 5 प्रवासने 5 पेक्षा जास्त असतील तर 7 पर्यंत चालेल, पण अगदी सगळ्याच्या सगळ्या उठू नका. तर प्रत्येकाला असं वाटतं की आपला पण हात लागला पाहिजे. तुम्ही बसलात मनाने तिथे यायचे. सगळ्यात पुढे असणारी सभा असणारी पाण्याचे ठिकाण माणूस गिळायचं नाव सांगायचं आणि पूर्ण म्हणायचं. पाठीमध्ये मारा सगळ्यांनी हळू शाबास गिरायचे मारायचं शाबास. काय ठेवलं नाव?
आज सुंदर